सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं भैरवीने सारंग आणि सावळी या दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी संतती विरह योग याच्यावरती उपाय काढलेला असतो. तो उपाय म्हणजे काशीवरून तिने जनार्दन गुरुजींना बोलवलेलं असतं आणि त्यांनी एकमेव उपाय काढलेला असतो आणि तो उपाय म्हणजे की जर सारंगचं एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न झालं तरच इथे सावळीच्या नशिबातून संतती विरह योग हा दूर होऊ शकतो, असा उपाय त्यांनी सांगितलेला असतो. आणि हा उपाय केवळ या गोष्टीसाठी असतो की भैरवीला सारंगच्या आयुष्यातून सावलीला कायमस्वरूपी बाहेर करायची असते. आणि त्यासाठी संतती विरह योग याच्यावरचा उपाय म्हणजे सारंगचं दुसरं लग्न. आणि त्यासाठी इथे भैरवीने अख्खं घर डोक्यावरती घेतलेलं असतं. तिलोत्तमाला वेठीस धरलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा हे लग्न झालंच पाहिजे. आणि त्यासाठी अनामिकाची मुलगी म्हणून निवड केलेली असते सारंगबरोबर लग्न करण्यासाठी. हा सगळा प्लॅन भैरवीचा आहे आणि याच्या मागे तिचा नक्कीच काहीतरी हेतू आहे, ही गोष्ट सावलीच्या लक्षात आलेली असते. आणि तिने सारंगला लग्नासाठी तयार केलेलं असतं. आणि अनामिका ही चांगली मुलगी आहे, आपण तिचा इथे आता चांगल्या पद्धतीने स्वीकार करूया. विधीसाठी का होईना, पण अनामिकासारखी दुसरी मुलगी आपल्याला मिळणार नाही, हे सुद्धा सावली त्याला समजावून सांगते. पण प्रेक्षकांनो, शेवटीला सत्य हे काही केल्या लपून राहत नाही आणि खोटाडेपणा समोर येतच. तसंच आता भैरवीच्या बाबतीत झालेलं असतं. तरी येणाऱ्या भागामध्ये जगन्नाथने ऐन लग्नाच्या दिवशी खऱ्या जनार्दन गुरुजींना सगळ्यांच्या समोर आणत खोट्या गुरुजींचा मुखवटा सगळ्यांसमोर फाडून टाकलेला असतो आणि त्यांचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. भैरवीने स्वतःच्या स्वार्थापायी, स्वतःच्या क्रोधापायी जी काही तिने इथे आता निवड केलेली असते जनार्दन गुरुजींची, ते खोटे गुरुजी आहेत हे आता जगन्नाथने सगळ्यांच्या समोर पुरावा देऊन सिद्ध केलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातील आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता जगन्नाथला सावळी सांगते, सारंग सर लग्नासाठी तयार झालेले आहेत, मी त्यांना लग्नासाठी तयार केले आणि अनामिका ती मुलगी आहे जी त्यांच्याबरोबर हा विधी करायला तयार आहे. तेव्हा जगन्नाथला फार आनंद होतो. तो म्हणतो, बरं झालं अनामिका, हा एक विधी आहे फक्त, ते करून तू इथे सावलीला मदत करणार आहेस. तिच्या पत्रिकेमध्ये असलेला संतती विरह योग हा नाहीसा होणार आहे. तेव्हा इथे अनामिका म्हणत असते की सावलीताई माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, मी त्यांना खूप जास्त मानते आणि जर हा विधी केल्यामुळे त्यांच्या पत्रिकेतील दोष दूर होणार असेल तर मी नक्कीच त्यांना मदत करायला तयार आहे. बाकी मला काही नको. त्या दोघांचं एकमेकांवरती किती जास्त प्रेम आहे मला याची कल्पना आहे. तेव्हा इथे सावलीने तिच्यासाठी 2 साड्या खरेदी केलेल्या असतात. ती तिला म्हणते की तू आता घरी जा, नंतर मी येते. तेव्हा अनामिका घरी आल्यानंतर नील तिला गाठतो आणि तिला म्हणत असतो की हे सगळं काय आहे अनामिका, तू हा विधी करायला का तयार झालीस? अगं, तुझ्या काही इच्छा अपेक्षा आहेत की नाही? उद्या जाऊन तुला जर दुसरं कोणी आवडायला लागलं तर तू काय करशील? तेव्हा इथे अनामिका म्हणते, हा फक्त एक विधी म्हणूनच मी करणार आहे आणि तसंही माई आणि तिलोत्तमा मॅडम यांनी मला सांगितलं आहे म्हणून मी हा विधी करणार आहे. तुम्ही काळजी करू नका, माझ्यामुळे काही अडचणी येणार नाही. तेव्हा इथे आता नील म्हणत असतो, अगं बाई, पण शेवटीला विधी असो किंवा लग्न, हे शेवटीला लग्नच होणार आहे ना. मग तू या सगळ्यातून कशी काय बाहेर पडशील? तुला स्वतःचा विचार करायचा नाही आहे का? दुसरं कुणासाठी तरी तू इतकं मोठं बलिदान का देशील? मला असं वाटतं जबरदस्तीने लग्न करू नये. मी जबरदस्तीने लग्न केलं, 2 वर्षात माझ्या आयुष्याची माती झाली. तुझं तसं होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि पुढे जाऊन तुला जर कुणी आवडलं तर तू ह्या नको असलेल्या लग्नामध्ये अडकून राहशील का? तुला त्या व्यक्तीबरोबर लग्न करायला नाही आवडणार का, ज्याच्यावरती तुझं प्रेम आहे? तेव्हा अनामिकाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, कारण तिलासुद्धा हे लग्न नकोच असतं. नीलबद्दल तिच्या मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला असतो आणि त्यामुळे तिला हे लग्न करणं अवघड झालेलं असतं.
नीलची अवस्थासुद्धा तीच असते. त्यालासुद्धा हे लग्न होऊ द्यायचं नसतं, कारण त्याच्या मनामध्ये अनामिकाने जागा निर्माण केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवीच्या विरोधामध्ये जगन्नाथ आणि सावळी हे दोघेजण आता प्लॅन करत असतात. सावळीने जगन्नाथला सांगितलेलं असतं, भूतकाळामध्ये अशी काही गोष्ट घडली, त्यामुळे इथे आता भैरवी तिलोत्तमाला ब्लॅकमेल करते आणि या गोष्टी करण्यास त्यांना भरीस पाडते. तिलोत्तमाला हे लग्न नको आहे, पण भैरवीने तिच्यावरती इतकं प्रेशर टाकले की त्यांनी सारंग सरांना मला तयार करायला सांगितलं आणि शेवटीला मी सुद्धा हे नाटक केलं. भैरवी मॅडमचं नक्की काय नाटक आहे ना, ते आपल्याला शोधून काढायला पाहिजे. हे सगळं त्या कशासाठी करतायत. आणि तेव्हा इथे आता सुरुवात करायची असते ती गुरुजींपासून, कारण इथे हे लग्न नक्की व्हायला पाहिजे का? एखादं दुसरं लग्न करून संततीविरह योग कसा काय दूर होऊ शकतो? मग ते लग्न दुसऱ्या मुलीबरोबर करण्यापेक्षा जर माझ्याबरोबरच झालं तर नाही चालणार का? असे प्रश्न निर्माण झालेले असतात. पण तरीसुद्धा भैरवीला एक्सपोज करण्यासाठी लग्नाचं नाटक हे करावं लागतं. जेव्हा अनामिका विचारते की माई तुमच्या डोक्यात नक्की काय चालू आहे, तेव्हा भैरवीने तिचा सगळा प्लॅन अनामिकाला सांगितलेला असतो की तुला आता सावलीला सारंगच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं आहे, म्हणून तुला हे लग्न करायचं आहे. आधी तुला मी नीलकडे वळायला सांगितलं होतं, पण आता नीलकडे न जाता तुला तुझी गाडी सारंगकडे वळवायची आहे, कारण सारंग या घरी म्हणजे निर्णय घेण्याचे अधिकार त्याच्याकडे जास्तीत जास्त आहेत. तो लाडका आहे, तो बोलेल ते या घरामध्ये होतं. त्यामुळे तू त्याच्याबरोबर लग्न करून या घरावरती हक्क गाजवायचा, सगळ्यांना तुझ्या तालावरती नाचवायचं आणि हाच माझा प्लॅन आहे, जो तू विसरून जमणार नाही आहे. कळलं तुला? मला हे घर उद्ध्वस्त करायचं आहे, मला सावलीला उद्ध्वस्त करायचं आहे, माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, म्हणून मला सावलीला आणि सारंगला वेगळं करायचं आहे. हे सगळं आता भैरवीने तिला सांगितलेलं असतं आणि कुठेतरी अनामिकाचं जे इनोसंट मन आहे ते हे सगळं पाप करण्यासाठी मान्य नसतं करत. पण शेवटीला दुसऱ्याच दिवसाचा मुहूर्त काशीच्या गुरुजींनी काढलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा सावलीला कळते तेव्हा ती जगन्नाथला फोन करून सांगते की त्या गुरुजींनी, जनार्दन गुरुजींनी उद्याच्या उद्या लग्न करायला सांगितले. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनेच होतील. आणि तेव्हा जगन्नाथने फोन करून आता माहिती मिळवलेली असते की काशीचे जनार्दन गुरुजी कुठे आहेत. तर जनार्दन गुरुजी 2-3 दिवस झालेत गायब झालेले आहेत. त्यांचा काही आता पत्ता लागत नाही आहे. ते एका ठिकाणी गेले होते असं म्हणाले होते, पण त्यानंतर त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट झालेलाच नाही आहे. तेव्हा जगन्नाथ इथे विचार करत असतो की गुरुजी कधीच हा उपाय सुचवणार नाही. आधी माझा त्यांच्यावरती विश्वास होता, पण आता नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटते मला. भैरवी तिलोत्तमाला इतकं प्रेशर का देते, तिला मारण्यापर्यंत मजल का गेली आहे, याचा विचार मला आता करायला हवा. आणि तेव्हा इथे आता तिलोत्तमा ज्या गोडाऊनमध्ये सातत्याने जात असते, तिथे जाऊन बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली असते, जनार्दन गुरुजींना तिथे बांधून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता जगन्नाथच्या लक्षात येतं की घरी जो गुरुजी लग्न लावण्यासाठी गेलेला आहे तो तोतया गुरुजी आहे. खरे जनार्दन गुरुजी तर इथे बांधून ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना इथे सोडवण्याचा प्रयत्न जगन्नाथ करत असतो. आणि तेव्हा जगन्नाथने इथे आता सावलीला भेटायला बोलवलेलं असतं. सावली म्हणत असते की आता तर लग्न आहे, मी जर तिथे आले तर कसं होईल, हे लग्न व्हायला नको का? तेव्हा जनार्दन म्हणतो, हे बघ, तू लवकरात लवकर इकडे ये, नाहीतर 4-5 आयुष्य उद्ध्वस्त होतील. तेव्हा सावली इथे अनामिकाला तयार करत असते. तेव्हा तारा म्हणत असते की हे पहिलं लग्न मी बघते ज्याच्यामध्ये एक मुलगी, एक बायको आपल्या नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोला तयार करते. आणि तेव्हा सावलीला वाईट वाटत असतं, अनामिकाला सुद्धा वाईट वाटत असतं. अनामिकाला एवढं मोठं पाप करण्याची अजिबात इच्छा नसते. सावली जनार्दनला बघण्यासाठी तिथे जाते. ती म्हणते, जगन्नाथजी तुम्ही मला का बोलावलंत? तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, हे बघ, जनार्दन गुरुजी ह्या गोडाऊनमध्ये आहेत अशी माहिती मला मिळाली, त्यामुळे आपण आता इथे जाऊया. भैरवीला इथे येताना जाताना आपल्या माणसांनी बऱ्याच वेळा बघितलं होतं, नक्की तिथे कोण आहे ते बघू. तर तिथे जनार्दन गुरुजी असतात, त्यांना बांधून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा त्यांना सोडवल्यानंतर त्यांनी सांगितलेलं असतं की इथे मला भैरवीने आणलेलं आहे.
ती माझ्याकडून एक काम करून घेणार होती, ते करायला मी तयार झालो नाही म्हणून तिने मला इथे डांबून ठेवलं आणि माझ्यासारखा एक तोतया तिने उभा केलेला आहे खोटं बोलण्यासाठी माझ्या इथे विद्येचा. ती मला गैरवापर करायला सांगते आणि ते मला मान्य नाही आहे म्हणून तिने मला इथे बांधून ठेवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनामिका आता बाहेर मंडपामध्ये आलेली असते, सारंग तिथे असतो आणि तेव्हा लग्नाचे विधी सुरू होणारच असतात. तेवढ्यातच जगन्नाथ आणि सावली खऱ्या जनार्दन गुरुजींना घेऊन तिथे आलेले असतात. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतो, काय मग गुरुजी, तुम्ही जी भविष्यवाणी केली आहे ती कशासाठी? म्हणजे पत्रिकेतला दोष दूर करण्यासाठी एका दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त कराल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तेव्हा जगन्नाथ गुरुजी म्हणतात, हाच एक पर्याय आहे, दोष दूर करायचा असेल तर लग्न व्हायला पाहिजे. आणि तेव्हा जगन्नाथजी म्हणत असतात की हो का, तुम्ही खरे गुरुजी आहात का काशीचे? जनार्दन गुरुजी ते म्हणतात की तुला माझ्यावरती संशय आहे का? ते म्हणतात की तुम्ही जर खरे आहात तर मग हे कोण, ज्यांना इथे भैरवीने डांबून ठेवलं होतं? खरे गुरुजी समोर आणत इथे आता जगन्नाथने त्या गुरुजींचा इथे आता खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्यांची दाढी ओढून काढलेली असते, त्यांच्या चेहऱ्याचा मास्क काढलेला असतो, ज्या पद्धतीने इथे त्यांचा मेकअप करण्यात आलेला असतो ते खरे जनार्दन गुरुजी वाटत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंग या दोघांनी मिळून भैरवीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. जगन्नाथ म्हणतो की हे आहेत खरे जनार्दन गुरुजी आणि त्यांना भैरवीने डांबून ठेवलं होतं आणि जी भविष्यवाणी या गुरुजींनी केले ती भैरवीच्या सांगण्यावरून केले. खरं तर संतती विरह योग दूर करण्याचा हा मार्ग नाहीच आहे आणि जर तो मार्ग असेल तर मग सारंगचं लग्न हे पुन्हा एकदा सावलीबरोबरच व्हायला पाहिजे, तरच त्यांच्यातला हा संतती विरह योग हा नाहीसा होईल. हा सुद्धा उपाय गुरुजी सांगू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. भैरवीच्या सांगण्यावरून या खोट्या गुरुजींनी तिने जे सांगितलं तेच तुमच्यापर्यंत पोचवलं. तेव्हा इथे अनामिका म्हणते, बरोबर आहे, हे माईंना सावलीताईंचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे. त्यांनी इथे या घरामध्ये मला तुमचं घर तोडण्यासाठीच आणलं होतं, पण मला ते मान्य नाही. तुमचं इतकं हसतं खेळतं छान घर आहे, त्याच्यामध्ये मला फूट पाडायची नाही आहे. सावली मॅडम, सारंग सरांबरोबर माझं लग्न झालं असतं तर तुम्हाला या घरातून हकलून देण्यात आलं असतं आणि म्हणूनच इथे भैरवी माईंनी मला आणले, पण मी हे लग्न करणार नव्हतेच. बरं झालं तुम्ही यांना इथे घेऊन आलात योग्य वेळी, नाहीतर जबरदस्तीने का होईना पण मला चुकून हे पाऊल उचलावं लागलं असतं, जे मला कधीच उचलायचं नव्हतं. असं म्हणून ती हे लग्न आता मी करणार नाही आणि अशी म्हणून ती बाजूला होते. तर इथे जगन्नाथने देवाला फोन करून आपल्या टीमबरोबर बोलावलेलं असतं आणि जेव्हा इथे खोटारड्या तोतया जनार्दन गुरुजींचा मुखवटा सगळ्यांसमोर फाडला जातो तेव्हा ते खोटे गुरुजी आहेत तिलोत्तमाच्या समोर येतं आणि हे कारस्थान भैरवीने मुद्दामून केले कारण तिला तुमचं घर तोडायचं आहे. या गोष्टीचा खुलासा इथे आता तिने म्हणजे अनामिकाने केलेला असतो की तिने हे घर तोडण्यासाठी, सावलीकडून आपला बदला घेण्यासाठी, तिलोत्तमाकडून बदला घेण्यासाठी, मेंढे कुटुंबाने जो काही त्यांचा अपमान केला आहे त्याचा पुरेपूर बदला घेण्यासाठी त्यांनी या घरामध्ये मला आणलं आणि संतती विरहयोगाचा इथे आता फायदा करून त्यांनी मला या घरामध्ये सारंग आणि सावली या दोघांचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी आणलं होतं. या गोष्टीचा खुलासा इथे अनामिकाने सगळ्यांच्या समोर केलेला असतो. तर अशा रीतीने तिलोत्तमाच्या समोर भैरवीचा खरा चेहरा आलेला असतो आणि त्यामुळे पोलीस आल्यानंतर इथे तिलोत्तमा आणि त्याचबरोबर खोटा तोतया गुरुजी या दोघांची हकालपट्टी आता जेलमध्ये करण्यात आलेली असते आणि जे खरे काशीचे जनार्दन गुरुजी आहेत त्यांचा व्यवस्थित आता इथे पाहुणचार केला जातो. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे आता खऱ्या अर्थाने गुरुजींनी सांगितलेलं असतं की संतती विरह योग हा दूर करण्याचा मार्ग हा नव्हेच, दुसरं कुठल्याही मुलीबरोबर लग्न करायची गरज नाही आहे तुम्हाला. तर तसंच काही असेल तर तुळशीबरोबर सुद्धा लग्न होऊ शकतं. नाहीतर एक काम करा, तुमची विठुरायावरती इतकी श्रद्धा आहे ना, तुम्ही इथे विठुरायाचा धावा करा, उपास तापास करा, हवं तर दोघांनी पुन्हा एकमेकांबरोबर लग्न करा आणि हा संतती विरह योग हा दूर करा. तुमचं लग्न आधी तुमच्या दोघांच्या मर्जीनुसार झालं नसेल कदाचित, म्हणूनच हा योग तुमच्या आयुष्यात आला असेल. तर आता स्वतः दोघांची मर्जी सामील आहे ना,
मग दोघे जण आनंदाने पुन्हा एकदा लग्न करा असं जनार्दन गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि इथे सारंग आणि सावली या दोघांना एकत्र आणण्यासाठी हाच एक चांगला मार्ग आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने जर लग्न करायचंच असेल तर सावलीबरोबरच कर, हा एक मार्ग आता गुरुजींनी सारंगला सांगितलेला असतो. तर इथे अनामिका हे लग्न करत नाही हे बघून नीललासुद्धा आनंद झालेला असतो.